नमस्कार, गुड इव्हनिंग सगळ्यांना. आणि मॅक्स ज्ञान ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड तर्फे मी वैशाली भिडे बर्वे आणि नमस्कार, मी ॲडव्होकेट रुपाली ठाकूर. गुड इव्हनिंग ऑल. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज नेहमीप्रमाणे आज शुक्रवारी आपलं नवीन सेशन जे सुरू होतं त्या सेशनमध्ये आज आम्ही असे एक छान गेस्ट स्पीकर घेऊन आलेलो आहे. एक वेगळा स्पोर्ट, त्याबद्दलची एक वेगळी माहिती. सो आपलं मॅक्स ज्ञान ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड जे मिशन घेऊन चाललेलं आहे, ज्या मिशन मध्ये स्पोर्ट्समनशिप माइंडसेट डेव्हलपमेंट ह्या मिशनवरती आम्ही काम करतोय. आणि अर्थातच या मिशनच्या आधारावरती मॅक्स ज्ञान स्पोर्ट्स गुरुकुल या आमच्या FB ग्रुपवरती अनसीन स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज या सेशन मार्फत आम्ही अनेक विविध प्रकारचे गेस्ट स्पीकर्स आतापर्यंत घेऊन आलेलो आहोत. वेगवेगळे इंटरनॅशनल, नॅशनल लेवल, छत्रपती अवॉर्ड, शिवछत्रपती अवॉर्ड विनर्स, अर्जुना अवॉर्ड विनर्स, अशी विविध प्रकारची दिग्गज मंडळी आपल्या या प्लॅटफॉर्मवरती येऊन मार्गदर्शन करून गेलेली आहेत, आमच्याबरोबर गप्पा मारून गेलेले आहेत. आमच्या पालक आणि मुलांसोबत त्यांनी काही इंटरॅक्शन्स केलेले आहेत. सो आजही तेच एक मिशन घेऊन आपण पुढे जाणार आहोत. आणि या मिशनच्या मार्फत आपण आज अशा एका गेस्ट स्पीकरना इन्व्हाइट केलेलं आहे की जे आर्चरी मध्ये इंटरनॅशनल कोच आहेत. सो आर्चरी म्हणजे नक्कीच एम म्हटलं की कुठेतरी अम्बिशनशी सुद्धा जोडलं जातं. सो हिटिंग द राईट टार्गेट्स ॲट द राईट टाइम विथ द राईट काइंड ऑफ रिसोर्सेस इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आणि हा एम म्हणजे नक्की काय, कसा, आणि त्याच्यातले जेवढे टेक्निकल कंगोरे आपण आर्चरी या खेळातले पाहूया आज. सो लेट पुट युअर हँड्स टुगेदर. आणि रुपाली, आपण वेलकम करू आपल्या या गेस्टना आज, जे आहेत स्वप्नील परब सर. नमस्कार स्वप्नील जी, वेलकम स्वप्नील. थँक्यू व्हेरी मच रुपाली मॅडम, थँक्यू व्हेरी मच वैशाली मॅडम टू इन्व्हाइट आम्हाला आर्चरीसाठी इथे केलं. थँक्यू व्हेरी मच. मोस्ट वेलकम. आणि स्वप्नील सर, आर्चरी या खेळाबद्दल आम्हाला जितकी उत्सुकता आहे तितकीच आपल्या ऑडियन्सला सुद्धा उत्सुकता आहे. कारण आर्चरी या खेळाबद्दलची माहिती आम्हाला आज तुमच्याकडनं सगळी जाणून घ्यायची आहे. तर तुम्ही या खेळाकडे का आणि कसे वळलात, आम्हाला पहिलं त्याबद्दल थोडस जाणून घ्यायला आवडेल. नक्की आपण इथे मस्तपैकी गप्पा मारणार. आणि बरं का मंडळी, तुम्हालाही सांगते, जे फेसबुक लाईव्ह आमचं आज बघतायत त्यांना सगळ्यांना हे सांगू इच्छिते की तुम्ही तुमचे प्रश्न, तुमचे कमेंट्स आम्हाला ग्रुपवरती आमच्या शेअर करा. ड्युरिंग द लाईव्ह सेशन्स तुमचे कमेंट्स टाका. तुमचे जे काही प्रश्न असतील तर सरांना आपण विचारू शकतो त्या सेशन्स मधनं. सो येस स्वप्नील जी, ओव्हर टू यू, शूट. ग्रेट. बेसिकली एमिंग स्पोर्ट कडे पहिल्यापासून कल होता, म्हणजे इंटरेस्ट होता. आणि कॉलेजमध्ये असताना त्या संधी पण मिळाल्या. NCC होतो तेव्हा, रायफलची एकदम जवळचं नातं होतं आणि आय एम डुईंग ऑल्सो वेल. आणि पण कॉम्पिटिटिव्ह लेवलला तेव्हा जाता नाही आलं, म्हणजे रायफलमध्ये. तर कॉलेजमध्ये असताना बाकी स्पोर्ट्समध्ये पण ऍक्टिव्ह होतो. तेव्हा आमच्या कोच रश्मी गांधी, ज्या राजस्थानच्या तेव्हा नॅशनल प्लेअर होते, त्यांनी आमच्याच कॉलेजमध्ये आर्चरी आणि आर्चरीची ट्रेनिंग स्टार्ट केली. तेव्हा कॉलेज थ्रू जे आमचे प्रिन्सिपल होते त्यांनी आम्हाला सजेस्ट करून आम्हाला त्या आर्चरी स्पोर्ट्स म्हणजे ट्रेनिंगला कॉलेज तर्फे ऍड करायला लावलं. सुरुवातीला खरं सांगू तर असं नाही की फक्त कॉम्पिटिटिव्ह असा विचार होता, जस्ट गो अँड ट्राय. फक्त मला बघायचंय, आर्चरी खेळून बघायचं किंवा तो बो अँड ॲरो फक्त मारून बघायचा, त्याच्यावरती काही इंटेन्शन नव्हतं. पण त्या आमच्या कोचची जी एक्सलन्स की त्यांनी तो जो आमचा इंटरेस्ट होता तो इनकॅच करून आम्हाला कॉम्पिट लेवल पर्यंत चांगला घेऊन. ग्रेट, सुपर. म्हणजे जसं अर्जुनाला कृष्ण होता तसं तुम्हाला कोणीतरी कॉलेजमध्ये ते सरांनी पुश केलं, त्यामुळे तुम्ही त्या खेळाकडे वळलात असं म्हणता येईल का आपल्याला? सरांनी आणि आमच्या कोच रश्मी गांधी त्यांनी पुश करून
इंटरेस्ट वाढवत गेलं. त्यातल्या गोष्टी नंतर त्याचे बारीक बारीक गोष्टी ट्रेनिंग त्याच्या इम्प्रूव्ह होत गेल्या आणि खेळायलाही मजा यायला लागली. आणि मग तेव्हा स्टेट आणि नॅशनल तेव्हा वाटायचं नाही, पण वी रीच दॅट लेवल. आणि खेळून आल्यावरती नंतर अप्रिशिएशन झाल्यावरती समजलं की वी कॅन समथिंग डू, मी आपण चांगला काहीतरी करून आलेलं आहे. आणि बट बेसिकली आपण मुंबईत तुम्ही वाढलात आणि मुंबईत क्रिकेट आहे आणि मग तुम्ही एकदम आर्चरी कुठे, म्हणजे धनुष्यबाण घेऊन कुठे काय एम असलं तरी? बॉल गेम्स मध्ये नॅचरली इंटरेस्ट नव्हता. सगळे खेळायचे म्हणून आम्ही पण खेळायचो, पण असा काही इंटरेस्ट नव्हता. माझा आता पर्सनली एक मॅच्युअर लेवलला मत आहे की प्रत्येकाचा एक खेळ असतो, तो त्यांनी आयुष्यभर खेळावा आणि त्यातच तो चांगला, म्हणजे कॉम्पिट नाही पण खेळावा. तसंच बॉल गेम्स मध्ये इंटरेस्ट नव्हता, पण एमिंग गेम्स मध्ये डेफिनेटली होता. लहानपणापासून गोट्या भोवरे सगळ्या गोष्टींमध्ये एक इंटरेस्ट पण होता आणि स्किल पण नॅचरल होती ती. आणि म्हणून म्हणून ती मला वाटतं लगेच रिफ्लेक्ट झाली जेव्हा आपण आर्चरीमध्ये किंवा रायफल शूटिंग मध्ये आम्ही करायचो, तेव्हा ती रिफ्लेक्ट इझिली झाली. छान. सो तुम्ही या खेळामध्येच पुढे म्हणजे तुमचं मला वाटतं शिक्षणही तुम्ही पुढे स्पोर्ट्स मध्येच कंटिन्यू केलं, राईट? हो, माझं कॉलेजमध्ये बॅचलर BA मध्ये कम्प्लीट झालं. त्यानंतर खेळ म्हणजे आमचं स्टडीज आपण एवढंच हे करायचो की पुढे पुढे खेळायला मिळावं. ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, मग आता काय करायचं. तर आय थिंक 14 मध्ये असताना आम्ही बॅचलर इन स्पोर्ट्स कॉलेज जे वडाळ्याला आहे, BPCA, तिकडे डेमॉन्स्ट्रेट केलेलं होतं. तेव्हा समजलं की स्पोर्ट्स साठी पुढे कॉलेज असतं, तोपर्यंत माहित नव्हतं. मे बी अजूनही बऱ्याच जणांना माहित नसेल ते. त्याच्यासाठी पण कॉलेज असतं आणि त्याचे CAT होते ऑल ओव्हर. आय थिंक त्या कॉलेजला ऑल ओव्हर इंडियातून मुलं येतात आणि फक्त 100 सीट्सचीच वेकन्सी असते. त्यातही 40 सीट्स गर्ल्ससाठी असतात. आणि त्याची CAT कंटिन्यू केली. तेव्हा वाटलं नव्हतं की CAT मध्ये आपला नंबर लागेल, पण फॉर्म घेतला, CAT कम्प्लीट केली, तर तिकडे पहिल्या 10 मध्ये आपलं नाव होतं आणि आय एम कम्प्लीट त्याच्यामध्ये. मग तिथून ट्रेनिंग कॉलेजमध्ये आपलं जसं आतापर्यंत आमची कॉलेज असतं की 4-5 तास, ते ट्रेनिंग कॉलेज दिवसभर असायचं. तेव्हा मी जेव्हा जॉईन केलेलं तेव्हा वाटायचं दिवसभर काय करणार आहोत आम्ही इकडे. तर जेव्हा नंतर म्हणजे नॉर्मली ते हॉस्टेल कॉलेज आहे, मीन्स तुम्हाला ट्रेनिंग तिकडेच राहावं लागतं. पण जे मुंबईला आहेत ती मुलं अपडाऊन करून पण जाऊ शकतात. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत ते कॉलेज चालतं. आणि त्यामध्ये सर्व स्पोर्ट्स, त्याच्या टेक्निकल बॅकग्राऊंड, त्याच्यावर थेरी लेक्चर्स, सगळ्या गोष्टी एकत्र. त्यांनी एक विजन स्पोर्ट्स कडे बघायचा बदलून टाकला. म्हणजे आतापर्यंत आम्ही बघितलेलं स्पोर्ट्स मध्ये भरपूर करत राहा, मेहनत करत राहा, पण जी व्यवस्थित डायरेक्शनने मेहनत असते, प्रत्येक वेळेला लोड किती वाढवावा, किती कमी करावा, इंजुरी कशा टाळाव्या, त्यानंतर ट्रेनिंग प्लॅन कसे बनले पाहिजे, तुम्हाला तुमचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह पहिले ठरले पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही ट्रेनिंग देऊ शकता. या सगळ्या डिटेलिंग्स आणि काय असतात, स्पोर्ट्स सायकोलॉजी काय, त्याच्यामध्ये स्पोर्ट्सची फिलॉसॉफी असते, त्याशिवाय तुम्ही लॉंग टर्म खेळू शकत नाही. या सगळ्या टेक्निकल गोष्टी किंवा ज्या थेरोटिकल पण आहेत आणि प्लस प्रॅक्टिकल, त्या आम्हाला त्या कॉलेजमध्ये क्लिअर झाल्या. आणि त्यानंतर प्रॉपर ट्रेनिंग नंतर जेव्हा मी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालू केली, त्याचा बेनिफिट त्याला भरपूर झाला. नंतर BPED कम्प्लीट झालं, त्यानंतर मास्टरही कम्प्लीट झालं माझं. आणि त्याच्यामध्ये आणखी क्लिअरिटी आहे की एका गेम्सला अप्रोच कसा करायचा, जो आपण ऑलिम्पिक लेवलला जे प्लेयर्स येतात किंवा जे वर्ल्ड चॅम्पियनशिप प्लेयर येतात ते कसे बनवले जातात, कसे घडतात हळूहळू. तर त्याचा एक बोलतात ना मॅप आणि त्याची ट्रेनिंग आणि त्याचा सगळं पूर्ण गोष्टी आम्हाला तिथे क्लिअर झाल्या. नंतर पर्टिक्युलरली आय एम पिकअप वन ऑफ द आर्चरी स्पोर्ट्स, मग त्याच्यामध्ये त्या गोष्टी कशा अप्लाय केल्या जातील आणि त्यांनी परफॉर्मन्स द्यायला लागले. आफ्टर आय एम कम्प्लिटिंग द मीन्स आपले प्लेयर्स द्यायला लागले, तर आय गॉट ऑपॉर्च्युनिटी टू वर्ल्ड आर्चरी स्कॉलरशिप, त्याला अप्लाय झाला मला. आणि मला वर्ल्ड आर्चरीच्या लेवल 1 आणि लेवल 2 ला वर्ल्ड आर्चरी कडनं स्कॉलरशिप होती. स्वप्नील, एक मिनिट, म्हणजे बिफोर वी गो देअर, मला सांगा, तुम्ही ते कोयबा आणि गोट्या खेळता खेळता तुम्ही कुठेतरी गन्सची पण फॅसिनेटेड होतात ना? गन्स बंदूक येस, खूप जास्त. शूटिंग
खूप जास्त लहानपणापासूनच म्हणजे लहानपणापासून. रायफल शूटिंग वॉज ऑल्सो वन ऑफ युअर फेवरेट गेम्स. सो येस, काय फरक आहे म्हणजे रायफल शूटिंग आणि आर्चरी मध्ये? खूप जास्त आहे. आर्चरीमध्ये आपण जेव्हा शूट करतो तेव्हा आपल्याला एक लेवलचा पॉन्डेजचा बो शूट करायचा आहे. म्हणजे ऍडव्हान्स लेवलला मी तुम्हाला सांगितलं, जो आर्चर्स ऍडव्हान्स लेवलला शूट करतो तो अराउंड 30-40 किलोचा बो एका वेळेला पूल करतो. त्याला त्याची त्या लेवलची फिजिकल स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करावी लागते. आणि गन्स मध्ये डिफरंट आहे. गन्स मध्ये यू हॅव टू कंट्रोल युअर मुवमेंट्स आणि तुमची कंट्रोल युअर मुवमेंट्स अँड कंट्रोल युअर हार्टबीट्स ऑल्सो. एक बेसिक गोष्ट आहे की जेव्हा आपण कुठलीही मुवमेंट करतो, तेव्हा आपली हार्टबीट्स मूव्ह होते, फ्लक्च्युएट होते. आणि इकडे आपण हार्टबीट कंट्रोल करायची नाहीये आपल्याला. पहिला तर पूल करताना म्हणजे 40 केजीचा तुम्हाला बो पूल करताना तुम्हाला तुमची हार्टबीट फ्लक्च्युएट होण्यासाठी त्याच लेवलला फिटनेस करावी लागते. प्लस तुम्हाला बॉडी स्टेबिलिटी पण मेंटेन ठेवावी लागते, बॉडी लॉक्स पण तेवढे ठेवावे लागते. म्हणून तिकडे आम्हाला ब्रिथिंग होल्ड हा प्रकार नसतो. ब्रिथिंगच्या पॅटर्न्स असतात पण ब्रिथिंग होल्ड हा प्रकार नसतो. रायफल शूटिंग मध्ये युअर कंट्रोल युअर मुवमेंट्स अँड कंट्रोल मला माइंड वरती ओव्हरऑल भरपूर कंट्रोल आणावा लागतो, राईट? माइंडने बॉडीवरती पण. हा, म्हणजे इफ यू कॅन स्टेबलाइज युअर ब्रेन, इफ यू कॅन कंट्रोल युअर नर्वस सिस्टम, यू विल हॅव टू कंट्रोल ऑल द पार्ट्स ऑफ युअर बॉडी, राईट? डेफिनेटली. आणि ती फिलिंग पर्टिक्युलर आपण बसल्याही काही मसल ऍक्टिव्हेट करू शकतो. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आणि एक्सपॅन्ड करू शकतो. सेम मेथड आहे. तुम्ही काही हातात नसताना पण तुम्ही ते करू शकता. आणि तेवढ्या लोड वरती तुम्हाला करायचं आहे, त्याला रिक्वायर लॉट ऑफ ट्रेनिंग आणि ते ट्रेनिंगने अचीव्ह करतात. सो बेसिकली वैशाली, तुझ्या एक लक्षात आलं का की आता स्वप्नील सांगताना त्यांनी खूप बारकावे सांगितले दोन्ही गोष्टीतले. आणि अजून एक गोष्टी मुद्दा त्यांनी नमूद केला की याच्याबद्दल अवेअरनेसच नसेल लोकांना किंवा पॅरेंट्सना. सो आपण बेसिकली जेव्हा काउन्सिलिंग करतो तेव्हा स्वप्नील आम्ही जेव्हा काउन्सिलिंग करतो तेव्हा स्पोर्ट्समध्ये करिअर आणि त्याच्यातले बारकावे आणि ते कुठे जाऊ शकतं, जसं तुम्ही मेंटल फिजिकल आता दोन्हीचा जो मुद्दा सांगितला त्याच्यामध्ये मेंटल फिजिकल आणि ह्या जी स्ट्रेंथ आहे त्याच्यावर पण खूप काम केलं जातं, कारण तुम्ही खूप बारकावे सांगितले त्याच्यात. आणि हेच आम्ही मुलांना सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला कुठला गेम कशा प्रकारे त्याचा माइंडसेट असायला पाहिजे, कशा प्रकारे तुमची शारीरिक क्षमता वाढवली पाहिजे. कारण आणि अजून एक गोष्ट की देर आर सर्टन कॉलेजेस जे तुम्हाला या क्षेत्रामध्ये काही ग्रॅज्युएशन काही पुढे शिक्षण घ्यायचं असेल तर ते करू शकतात, पण त्याच्यावरचा अवेअरनेस आपल्याला अजून आणणं गरजेचं आहे. आणि आमच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून मॅक्समॅन जेव्हा हे काम करतं तेव्हा आम्ही पालकांना आणि विद्यार्थ्यांना हेच सांगतो की ह्याच्यामध्येही करिअर आहे आणि ते कशा प्रकारे केलं पाहिजे त्याचा पाथवे आम्ही मुलांना देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि खूपच छान तुम्ही आता खूप बारकावे देताय, कारण आर्चरी आणि शूटिंग हे सगळ्यांना वाटतं की आपल्याला मेडल्स मिळतात म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. प्रत्येक गेमचं जेवढं बारकावे तसंच प्रत्येक ह्युमन बिंगचे पण बारकावे असतात. आणि जसं स्वप्नील तुम्ही म्हणताय तसं रायफल शूटिंग बघा, 2 गेम्स आपण एम करतोय एकच, म्हणजे टार्गेट मे बी कॅन बी 1, बट दोन्ही गेम्स कशा पद्धतीने. सो इथे एक कोणत्या गेमसाठी बेस्ट फिटेड आहे, बेस्ट सुटेबल आहे, हेही आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. आणि ते आम्ही नेहमीच करत असतो, कारण फिजिकली किती तुमची स्ट्रेंथ आहे, मेंटली तुमच्याकडे तेवढी स्ट्रेंथ आहे का, या गोष्टी जसं तुम्ही एकदम योग्य मुद्दे मांडले तिथे. की तुम्ही म्हणताय की जसं आर्चरीमध्ये तुम्ही काही 40 पाऊंडाचा तो बो नुसता खेचायचा म्हणजे केवढी जबरदस्त तुमच्याकडे ताकद, म्हणजे मेंटली अँड फिजिकली हाऊ मच यू नीड टू हॅव. का मला इकडे एक उत्सुकता आहे की हे जे बोज आहेत ते म्हणजे लहानपणापासून तुम्ही याचं ट्रेनिंग सुरू करू शकता, काय वय असतं साधारण? म्हणजे पहिला आम्ही ट्रेनिंग 10 वर्षाच्या म्हणजे अराउंड 12-13 वर्षानंतर चालू करायचं. कॉम्पिटिशन गेम्स हे अराउंड अंडर 14चे होते, पण आता काही वर्षा अगोदर अंडर 10चे पण गेम चालू झालेले आहेत लहान मुलांचे. तर म्हणून आम्ही आमची ट्रेनिंग 7 इयर्स अबव म्हणजे 7 वर्षाच्या नंतर देतो. ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक कंट्रोलेबल आहे की इट इज अ वेपन ट्रेनिंग.
तर तर ते वेपन्स हँडल करायची सेन्स मुलांकडे असली पाहिजे. प्लस ते रेंजवरती होतं, त्याचे सेफ्टी मेजर्स तुम्हाला पाळले आणि ते डिसिप्लिन पाहिजे. तर त्यासाठी पहिले बेसिक कोर्समध्ये आम्ही त्यांना इन्व्हॉल्वमेंट देतो. आणि बेसिक कोर्स हा चालू सेफ्टी ट्रेनिंग नव्हतो. मीन्स जर तुम्ही सेफ्टी मेंटेन नाही करू शकत तर आम्ही तेव्हाही त्यांना सांगतो की ती लहान मुलं असतील या मोठे असतील तर बोला तुम्ही नका करू. पण सेफ्टी मेजरनेच हा गेम चालू होतो. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ते इक्विपमेंट कसं हँडल केलं जातं तेव्हा शिकवतानाच त्याच्यानंतर इक्विपमेंट मध्ये त्यांना शिकवलं जातं की हा हे वेपन आहे, हे टॉय नाही आहे, हे वेपन आहे, हे तुम्हालाही लागू शकतं, दुसऱ्याने लागू शकतं. म्हणजे हे सेन्स जेव्हा डेव्हलप होणार तेव्हा तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी वेपन्स तुम्ही हँडल करू शकतात. आणि एक मग त्यांना त्या इक्विपमेंट कडे किंवा त्या वेपन त्या आर्चरी बोकडे किमान ती मॅच्युरिटी त्यांच्याकडे येणं हो गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली बरोबर. आणि त्यानंतर एक सेन्स त्यांचा डेव्हलप होतो की येस वी आर मोर कॉन्शियस टू डू दॅट. आणि यूज दॅट वेपन येस येस प्रॉपरली. कारण की ऍब्सोल्युटली. पण मग इथे वेट प्रत्येक वेळा म्हणजे एज ग्रुप प्रमाणे वेट ऑफ द बो विल चेंज येस ना? येस येस पहिले आमच्याकडे ट्रेनिंग बो असतात त्याच्यामध्ये पहिलेच आमचे वेट्स फार कमी असतात. फार म्हणजे आम्ही 40-50 पाउंडेजचे बो सांगतो तर ह्यांचे अराउंड 10-15 पाउंडेजचे, म्हणजे मोठा असो या लहान असो, लहानाचे आणखी छोटे असतात. आणि त्यांची साईज पण त्यांच्याप्रमाणे दिली जाते. म्हणजे त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या बोची साईज असते क्लबमध्ये. आणि त्यांना आमच्या बेसिक ट्रेनिंग मध्ये वी आर नॉट इन्व्हॉल्व इन टू बाय इक्विपमेंट अँड कम इन अ क्लास. वी आर प्रोव्हाइडिंग द इक्विपमेंट. आपण सगळे इक्विपमेंट प्रोव्हाइड करतो. इफ यू हॅव अ इंटरेस्ट, इफ यू आर जॉईन अ प्रॉपर कोर्स, तेव्हा तुम्ही तुमचे इक्विपमेंट. सो बेसिकली इथे आता ही एवढी ताकद लागते तर तुम्ही त्यांच्या न्यूट्रिशन कडे कसं लक्ष देता का तुम्ही पालकांना सांगता आणि पालकांचा सहभाग कसा असतो तिकडे? ओके. हॅलो हॅलो हा बोला. जेव्हा त्यांना पहिला ऑब्जेक्टिव्ह असतो की त्यांचा जो इंटरेस्ट जो घेऊन आलेला आहे तो त्यांचा इंटरेस्ट प्रॉपर डेव्हलप झाला पाहिजे. गेट अ प्रॉपर फिलिंग. सेफ्टी तर जस्ट मी सांगितलं पहिला पार्ट असतो. आणि त्यानंतर जेव्हा ते रेग्युलर ट्रेनिंग मध्ये जातात तेव्हा आम्ही टेक्निकल ऍस्पेक्ट वरती जास्त लक्ष देतो. आणि दोज आर गिव्हिंग दॅट लेवल ऑफ टाइम अँड एक्सपेन्स मीन्स जो करतो मुलांना, मग त्यांना पिक करून वी आर स्टार्टिंग मीन्स दोन्ही ऑब्जेक्टिव्ह एक तर आर्चरी. येस आर्चरी खेळून असं नाही की फक्त तुम्हाला कॉम्पिटिटिव्हच खेळायचंय. यू गेट अ मोर बेनिफिट्स. मी तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल ही वाढतं, तुमच्या बॉडीवरती कंट्रोल येतो, तुम्ही आर गेट अ प्रॉपर डिसिप्लिन. तर या गोष्टी डेव्हलप झाल्यानंतर त्या ऑब्जेक्टिव्ह नंतर वी आर गो फॉर द कॉम्पिटिटिव्ह लेवल. आणि तेव्हा त्यांना त्यांचं पर्सनल इक्विपमेंट घ्यायचं आहे, त्यांच्या पर्सनल सेटिंग वरती जायचं. तर त्या लेवलला नंतर आपल्याकडे फिटनेस ट्रेनिंग मध्ये जॉईन व्हायचं आहे. त्या लेवलची मेहनत करण्याची जेव्हा त्यांची कॅपॅसिटी मेंटल अँड फिजिकल, म्हणजे पहिली तर मेंटल, फिजिकल आम्हाला करायची. मेंटल कंडिशनिंग साठी प्रिपेअर असतात, म्हणजे त्याच्या पुढच्या मेहनतीसाठी प्रिपेअर असतात. त्यानंतर आम्ही चालू करतो. जेव्हा फिजिकल चालू होतं तेव्हा त्यांचं न्यूट्रिशन्स आणि या गोष्टीवरती त्यांना नॉर्मल गाईड केलं जातं आणि चालू केलं जातं. नंतर एकदम पुढच्या लेवलला जेव्हा काही ना स्पेशलाइज न्यूट्रिशन्स आणि फिजिओथेरपीज आणि ऍड होतात तर आपल्याकडे काही कॉलेजेसचे म्हणजे फिजिओथेरपी कॉलेज आहे ना तर मेडिकल कॉलेजची मुलं रिसर्च साठी येतात आर्चर्स वरती करायला. आणि आम्ही वी आर प्रोव्हाइडिंग देम की तुम्ही करू शकता. नॉर्मली वर्षातून 2 किंवा 3 जण असतात. आणि त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही रिसर्च करा. प्लस आमच्या मुलांना जेव्हा रिक्वायरमेंट असेल तेव्हा गायडन्स तुम्हाला लागेल. ह्या कंडिशनवरती वी आर गिव्हिंग द रिसर्च परमिशन. आणि दे आर ऑल्सो हॅपी बिकॉज दे आर न्यू, दे आर गेट अ प्रॉपर एक्सपिरियन्स. या गोष्टीनंतर त्यांना फायदा होतो. ग्रेट. आपल्याकडे काही मंडळी तुम्हाला काही शुभेच्छा दिलेल्या आहेत स्वप्नील सर. सो अस्मिता सावंत मला वाटतं तुमची स्टुडंट आहे. तो तिने काही शुभेच्छा दिल्या आहेत. गणेश जैद त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात आणि त्यांनी हे म्हटलंय की एनसीसी मध्ये तुम्ही खूप छान कॅडेट होतात. माझे कलिग होते ते. क्या बात आहे. व्हेरी नाईस. सो राजेश देवरुखकर पण इथे बघ आपलं सेशन अटेंड करतायत, पाहतायत, वॉच करतायत. सो थँक्यू व्हेरी मच. ही सगळी मंडळी आज इथे सेशन अटेंड करतायत. सो तुमचंही खूप खूप अभिनंदन, स्वागत आहे आणि आभार देखील की तुम्ही असे कमेंट्स टाकताय. तुम्हाला काही प्रश्न जरी असले ना तरी सुद्धा प्लीज तुम्ही त्याच्या टाका, म्हणजे आम्ही स्वप्नील सरांना ड्युरिंग द सेशन विचारू शकतो
येस स्वप्नील सर, कंटिन्यू. सो आता एनसीसीचा मुद्दा आला, कारण ह्याची सुरुवात ही तिथूनच होत असते. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा, आणि कधी केव्हा कसं सुरुवात केली आणि त्याचा पुढे उपयोग कसा झाला. एनसीसी जॉईन करायचा ऑप्शनही फक्त गनसाठीच होता. मीन्स ऍक्च्युली मी नाही गेलेलो, माझा मित्र मला जॉईनिंगसाठी घेऊन जाऊया, तर डेफिनेटली गनचं पॅशनेट होतं, पण ओरिजिनल गन कधी हातात घेतली नव्हती. डे 1 ला आम्हाला एनसीसी मध्ये डमी रायफल्स असतात, मीन्स ओरिजिनल गन असतात, फक्त त्याचे ट्रिगर्स काढलेले असतात, आणि ती गन हात लावायला दिली किंवा हातात कॉक करायला दिली, तर इट इज वन ऑफ द ट्रिगर पॉइंट की येस करायचं. आणि आम्ही 11वीला असताना एनसी जॉईन झालो. 11वी नंतर 12वी गॅप, 13वी, आणि असे 13वी आणि 14 अशी 3 वर्ष आमची कंप्लीट झाली तिकडे, म्हणजे आमच्या सगळ्या युनिट्स. आणि त्याच्यामध्ये इट इज वन ऑफ द हार्ड ट्रेनिंग, जे आर्मी ऑफिसर्स आम्हाला येऊन ट्रेन करायचे, नंतर आमचे सिनियर्स होते ते ट्रेन करायचे. इट इज नॉट लाईक दॅट की तुम्हाला फक्त ड्रिल करायची. इट इज कम्प्लीट फिजिकल, मेंटल, आणि सगळं जे सगळा जो जोर असतो एनसीसी कॅडेटचा म्हणजे आर्मीचा, तो सर्व ऍड केला जातो कॅम्प पासून सर्व. सो बेसिकली म्हणजे ह्याचा उपयोग तुम्हाला जे काही पॅशन होतं त्याचा त्या आर्चरीच्या प्लॅनिंग किंवा डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला झाला, आणि त्याचा मुलांवर कसा उपयोग करता ट्रेनिंग देताना तुम्ही. ट्रेनिंग देताना इट इज मोर कॅल्क्युलेटिव्ह, मीन्स आता जसे आमचे ट्रेनिंग प्लॅन आहेत, तर असं नाही की कम्प्लीट लोड लहान मुलांपासून प्रत्येक एज ग्रुप आणि प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल फिजिक प्रमाणे त्यांच्यावरती लोड टाकला जातो आणि त्यांचे प्लॅन बनले जातात. जसे आता लहान मुलांना आर्चरीमध्ये रिक्वायरमेंट असते एक तर तुमची लॉंग ड्रॉ, तर तुमचा ड्रॉ लेन म्हणजे तुमच्या हाताची लांबी जी आम्ही पकडतो तर ती तुमची चांगली असेल तर तुम्हाला खूप चांगलं शूट करता येतं. आता त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स आहे, तर तुमच्या हाताची लांबी जास्त आहे तर तुम्ही लोअर पॉइंटेजच्या बोवरती पण तुम्ही तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकता. पण तुमची उंची कमी असेल किंवा तुमची हात ड्रॉ लेन, तशी माझी कमी आहे, तर ड्रॉ लेन कमी आहे तर आम्हाला हेवी पॉइंटेज वरती जावं लागतं. तेव्हा त्यात लेवलला वी आर लॉट ऑफ फिजिकल थिंग. तर जी लहानपणापासून मुलं येतात ते वी कॅन डेव्हलप मोर, मीन्स हेरिडिटी पण असतं की त्यांची हाईट किती होऊ शकते अंदाज असतो, आणि त्याप्रमाणे त्यांना गोल केला जातो. जी मोठी मुलं काय मोठीच मुलं डायरेक्ट घेऊन जॉईन होतात. कोर वरती बेसिकली तुमचं काम होतं त्यांच्या. हो, कोर कम्प्लीट बॉडी स्ट्रक्चर. बॉडी स्ट्रक्चर, बॉडी कम्प्लीट बॉडी, हा, मसल्स स्ट्रॉंग स्ट्रेंथन करायला. येस. आणि कसं असतं जेव्हा ऍडव्हान्सची मुलं असतात त्यांचं ट्रेनिंग दिवसाला 5 ते 7 तास पर्यंत चालतं कॉम्पिटेटिव्ह पिरियडला पण. तर त्याच्यामध्ये लोड्स असतात, एक तर फिजिकल आणि शूटिंग. तर जेव्हा एक कॉम्पिटेटिव्ह पिरियड नसतो तेव्हा त्यांचं फिजिकलवर लक्ष असतं आणि शूटिंग वरती कमी असतं. नंतर तो कम्प्लीट कॉम्पिटेटिव्ह पिरियड मध्ये कम्प्लीट जो शिफ्ट केला जातो, फिजिकल कमी होतं, शूटिंगला जास्त असतो. असे त्यांना दिवसाला त्या लेवलच्या पॉइंटेजवरती दिवसाला त्यांचे 400 आरो ते 500 आरो त्यांना शूट करायचा शेड्यूल्स असतो, प्लस स्कोरिंग आणि टेक्निक्स, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये इंजुरी प्रिव्हेंशन पण आहे. तर त्या लेवलच्या बॉडी कंडिशनसाठी पहिलं फिजिकलला तेवढं जावं लागतं, आणि जेव्हा त्यांची ती कॅपॅसिटी होईल दॅट टाइम दे कॅन परफॉर्म टिल अप टू स्टेट अँड नॅशनल. तोपर्यंत जाता येत नाही, हे त्यांच्या डोक्यातही बसवलं जातं की तुम्ही ह्या फिजिकल पर्यंत तुम्हाला पोहोचायचं, तेव्हा तुम्ही जाऊ शकता. बरोबर. आता कसं आहे, इथे आपण फिजिकली म्हणजे खूप वजनदार आहे, म्हणजे त्याचं ते बोतोला हे खेसचा वगैरे येईल असं काही कॅल्क्युलेशन असतं की त्याची बॉडी स्ट्रेंथ कशी आहे, मसल पॉवर कशी आहे, ह्याच्यावर तुम्ही करता. आणि तुम्ही सिलेक्ट कसे करता, आणि कुठल्या वयात ही मुलं येतात, आणि 10वी 12वी नंतर पण काही सुरू करता, किंवा एक वय असेल, काय वय असतं ते? सगळ्या एज ग्रुप, मीन्स आर्चरी हा खेळ हा ओल्डर एज ग्रुपसाठी पण आहे. मीन्स 50-60 एजचे लोकही आमच्याकडे येऊन प्रॅक्टिस करतात आणि ते डेव्हलप करतात. बट रिक्वायर फोकस. पहिल्यांदाच तुम्ही घेऊन येता की तुम्हाला डायरेक्ट टुर्नामेंट खेळायचे असं होत नाही, त्याला डेव्हलपमेंटला वेळ लागतो. यू हॅव अ पेशन्स अँड डेडिकेशन. पहिले तर ती गोष्टची प्रोसेस एन्जॉय करायची कॅपॅसिटी असेल तर येस, त्या एज कुठल्याही एज ग्रुप मध्ये तुम्ही डेव्हलप करू शकता. आणि लहान मुलांचं झालं तर लहान मुलं दे आर इन टू, मीन्स बरेच पॅरेंट्स आमच्याकडे येतात, नाही तो घरी करतोय टॉयबो वरती, त्याला घ्यास. मी बोल तरी पण आम्ही 7-8 नंतरच घेतो. पण त्या मुलांनाही मोल्ड कारण ते अगोदरच इंटरेस्टेड असतात, त्या मुलांना मोल्ड करणं इझी होतं. पण एक कॉम्पिटेटिव्ह पिरियडला एक स्ट्रेस असतो, मेंटल फिजिकल असतो. तुम्हाला तो कॉम्पिटिशनचा स्ट्रेस घेण्याची मेंटॅलिटी तुम्हाला प्रिपेअर करावी लागते.
कधी डाऊन होतो कधी अप होतो. डेफिनेटली पहिलं डाऊनच व्हायचंय. तुम्हाला हरायचं तर ती कॅपॅसिटी मुलांमध्ये डेव्हलप करायला लागते. बरेच इंडिव्हिज्युअल मुलं असतात किंवा बऱ्याच वेळा पॅरेंट्स असतात, ते मला नेहमीच जिंकलं पाहिजे असं होत नाही. असं काही होत नाही. कुठल्या इफ यू हॅव अ स्पोर्ट्स बॅकग्राऊंड, त्यांना पॅरेंट्सला स्पोर्ट बॅकग्राऊंड ते अंडरस्टँड. पण त्या एज मध्ये मुलं ठीक असतात, कधी कधी पॅरेंट्स दे आर कधी कधी ते अनपेशन्स होतात आणि एकतर अनपेशन्स होतात आणि कधीतरी थांबवतात किंवा ते पॅनिक दिसतात मला कॉम्पिटिशनच्या पिरियडमध्ये. ते कंट्रोल झालं पाहिजे. तुम्ही कंटिन्युअस मेहनत करा, डेफिनेटली नथिंग विल बी बेस्ट. तुम्हाला पुढे रिझल्ट यायचाच आहे. समजा आता याचं एक्झाम्पल मी देतो. जेव्हा तुमचं आता अंडर 10चा मुलगा, अंडर 10 नंतर डायरेक्ट अंडर 14ची कॉम्पिटिशन आहे, मध्ये कॉम्पिटिशन नाही. जर तो तो 9 वर्षाचा मुलगा आहे, तो अंडर 10 केला, 2 वर्ष केला, त्यानंतर त्याला अंडर 14च्या डिस्टन्सला प्रिपेअर करायला वेळ लागतो आम्हाला, किंवा त्या मुलाला फिजिकली वेळ लागतो. तर त्या 4 वर्षामध्ये समजून जरा तो कॉम्पिटिशन अटेम्प्ट करेल तरी तो डाऊन राहणार आहे त्या एज ग्रुपमध्ये 14 वर्षाच्या मुलांपेक्षा. तर तेव्हा तुम्हाला पेशन्स ठेवले पाहिजे की तो डेव्हलप व्हायला तेवढा वेळ द्या. आणि त्या 4 वर्षामध्ये जी डेव्हलपमेंट आहे त्याच्या पुढे ती फास्ट होते. सो बेसिकली मला एक सांगा, हा आउटडोअर गेम आहे का इंडोर गेम? हा बेसिकली आउटडोअर गेम आहे आणि इंडोर पण आता डेव्हलप होतं. इंटरनॅशनली पण हा इंडोर गेम आहे. इंडोर आउटडोर दोन्ही पॅटर्न मध्ये आहे, पण आपल्याकडे जास्त आउटडोर खेळला जातो कारण की ऑलिम्पिकमध्ये आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये हा आउटडोर गेम. आणि इंडोर मध्ये पण आता वर्ल्ड आर्चरी किंवा बाकी कंट्रीज मध्ये बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे. आपल्याकडे ऑफिशियली अजूनपर्यंत असोसिएशनने चालू नाही केलं, पण सम ऑफ द इन्व्हिटेशन टुर्नामेंट इज हॅपनिंग. तर पुढे हा इंडोर मध्येही कन्वर्ट होईल. रुपाली, इथे महत्वाचा मुद्दा जो स्वप्नील सरांनी इथे हायलाइट केला तो आहे माइंडसेट. आणि एखाद्या स्पोर्ट्समन डाऊन होतो आणि तो डाऊनच राहतो. 10 वर्षापासून 14 वर्षापर्यंत बिल्डअप व्हायला तो डाऊन राहतो. सो दॅट इज वेअर द स्पोर्ट्समॅनशिप माइंडसेट प्लेज अ ह्यूज रोल. आणि तिकडे ती माइंडसेट बॅलन्स कसं करणं गरजेचं आहे त्याचं मार्गदर्शन म्हणजे आम्ही मॅक्सनॅन मध्ये नेहमी ह्याच पद्धतीने मार्गदर्शन करत होतो मुलांना की स्पोर्ट्समनशिप माइंडसेटचं काय महत्व आहे. आणि स्पोर्ट्स पर्सन, तुम्ही अजून एक मुद्दा छान असा मांडलात की स्पोर्ट्स पर्सनला या सगळ्या गोष्टी गरजेच्या, आणि स्पोर्ट्स पर्सन कधीही डाऊन होणार नाही. पण स्पोर्ट्स पर्सनची आजूबाजूची जी मंडळी असतात ना, ती मंडळी त्याला इन्फ्लुएन्स करून किंवा ते करून तो त्या माइंडसेटमध्ये, वेगळ्या माइंडसेटमध्ये तो स्पोर्ट्स पर्सन जाऊ शकण्याची म्हणजे शक्यता नाकारता येत नाही. सो हे खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि स्पोर्ट्समनशिप माइंडसेट डेव्हलप करणं इज नॉट इझी आणि ती गरजेची आहे प्रत्येक लाईफ लेसन्स मध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी आयुष्याच्या गरजेची आहे. सो हे करत असताना चॅलेंज काय येतात बाहेर असताना? कारण हा माइंडसेट सांभाळताना आम्ही पण बरंचसं काम करतो, मुलांबरोबर डिस्कस करतो, त्यांचे चॅलेंज आम्ही ऐकण्याचा प्रयत्न करतो. तसे इथे करताना चॅलेंज काय? आता हवा आहे, पाऊस, पाणी, आय डोंट नो, यू कॅन शेअर. येस आर्चरी आता फिजिकली आलं सगळं. त्याच्यानंतर आर्चरी हा खेळ असं नाही तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह तुमचा अपोजिट आहे, म्हणजे तुमच्या दुसऱ्याबरोबर तुम्हाला कॉम्पिटिशन, तुम्हाला स्वतःबरोबर कॉम्पिटिशन करायची. तर एकदम टेक्निकली सांगायला गेलं तर की तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा तुम्हाला तुमच्या वेदर बरोबर तुम्हाला फाईट करायची. म्हणजे हवा किती चालली आहे, तुमचे काही प्रत्येक जागी स्केल, आर्चरीची जी एमिंग स्केल आहे ती डिफरंट असते. यू हॅव टू सेट इन द फास्ट वे. आणि थंडी असेल, पाऊस असेल, त्याचा इफेक्ट शूटिंग वरती किंवा इव्हन आर्चरी खेळताना जर तुमचा कॉम्पिटिशन क्वालिफिकेशन राऊंड झालं किंवा मॅच चालू, जर पाऊस पडायला चालू झाला किंवा बर्फ पडायला चालू झाला तरी तुम्हाला थांबू शकत नाही, कारण की टायमर ऑन आहे. आणि विचार करा तर आरो जाताना त्याच्यावरती पावसाचा थेंब जरी पडत असेल तो डायव्हर्ट होणार. तर ते कॅल्क्युलेशन आणि ती प्रॅक्टिस करता येते. त्याच्यामध्ये स्टिम्युलेशन ट्रेनिंग आहे, तर त्याप्रमाणे आम्ही प्रिपेअर करून करतात त्या मुलांसाठी. आणि ते कॅल्क्युलेशन किंवा ते फिलिंग्स तो कॅच लवकर घेतो. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग्स आहेत, ते फास्ट करेल किंवा तो मॅनेज करू शकेल, कारण स्वतःचा पर्सनल तुमचाच बो आहे, वेदर बदललेला आहे, त्याला मॅनेज करून जो तुम्ही बेस्ट टू बेस्ट शॉट घेईल तेवढे तुमचे स्कोर वाढणार. कॉम्पीट विथ सेल्फ, मला आवडला हा मुद्दा.
कारण आज कॉम्पिटेटिव्ह दुनियामध्ये कम्पीट विथ सेल्फ पेक्षा कम्पीट विथ अदर्स हे जास्त येतं कुठेतरी. आणि And we are comparing with others also immediately. Absolutely. How this Swapnil is doing, how Rupali is doing, how Vaishali is doing. That is because the core potential किंवा core strengths वरती काम करायची गरज आहे, तिथे लक्ष दिलं जात नाही कुठेतरी. अँड आय थिंक दॅट इज वी शुड बी म्हणजे ते आपण जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे की कोर स्ट्रेंथ, कोर पोटेन्शियल प्रत्येकाचं काय. या ऍब्सोल्युटली. सो छान. आणि इथे मला अजून एक मुद्दा आवडेल तुमच्याकडनं जाणून घ्यायला की जेव्हा तुम्ही आता दिस आर्चरी इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ दी गेम्स इन ऑलिम्पिक्स. सो ऑलिम्पिक मध्ये जेव्हा तयारी करतात तेव्हा त्या गेमचं साधारण कशा पद्धतीने असतं, म्हणजे ड्युरेशन काय असतं किंवा कशा पद्धतीने तो खेळला जातो, कशी तयारी केली जाते, त्याबद्दल जरा सांगा. त्याच्या आधी मी एक पहिला मुद्दा सांगेन. जे मुलं किंवा पॅरेंट्स पहिले गेम्स जॉईन करायला येतात ते आर डायरेक्टली कमिंग फॉर द आय वॉन्ट टू प्ले ऑलिम्पिक. मी हसत नाही या गोष्टीवरती. डेफिनेटली त्यांनी ते बघितलं नाही, ते पाहायलाच हवंय. हा, त्यांनी गरजच आहे. हा, बघितलं. मी त्याच्यामधलं क्लेरिफाय करतो की मध्ये काय करायचं असतं. तर डेफिनेटली तुम्ही एका गेमला कंट्रीलाही ऑलिम्पिक रिप्रेझेंट करायला त्यालाही क्वालिफाय करावं लागतं. म्हणजे इंडिया जर ऑलिम्पिक मध्ये रिप्रेझेंट करणार आहे त्याच्या आधी इंडियन प्लेयर्सने 4 वर्षात त्या गेमसाठी त्यांना क्वालिफाय करावं लागतं. तर त्यानंतर ते रिप्रेझेंट करू शकतात ऑलिम्पिकला. तर डेफिनेटली आपली आर्चरीची टीम प्रत्येक वर्षी क्वालिफाय असते. पण कसं असतं ऑलिम्पिक मध्ये असं नाही की प्रत्येक कंट्रीचे 4 प्लेयर जाऊन खेळतील. कधी 2 प्लेयर क्वालिफाय झाले तर 2 प्लेयर जाऊन खेळतील. ह्या लेवलचं कॉम्पिटिशन आहे. त्याच्या आधी आणि ऑलिम्पिक क्वालिफिकेशनसाठी पहिले तुम्हाला तुमच्या कंट्रीला वर्ल्ड चॅम्पियनशिप, जे 4 वर्ल्ड कप असतात, नंतर युथ चॅम्पियनशिप, त्या कॅटेगरीज मध्ये तुम्हाला पॉइंट्स ग्रेज करावे लागतात कंट्रीसाठी. त्यानंतर तुम्ही क्वालिफाय होता. तर प्लेयर्स ऑलिम्पिक मध्ये जाण्याच्या आधी पहिला तर तो डिस्ट्रिक्ट लेवलला, म्हणजे जो आपल्या जिकडे जे खेळतो आहे त्या म्हणजे आपण मुंबई डिस्ट्रिक्टचा, मुंबई डिस्ट्रिक्टच्या लेवलला तो रीच करून तो नंतर स्टेटला गेला. स्टेट मधून रीच करून जेव्हा नॅशनलला गेला, नॅशनल नंतर नॅशनल कॅम्प मध्ये बसला. कॅम्प नंतर त्याचे ट्रायल्स होतात ऑलिम्पिकसाठी 4 वर्षामध्ये, आणि ते शेवटच्या वर्षीपर्यंत चालू असतं. म्हणजे जर तुम्ही प्लेयर म्हणून तुम्ही कंट्रीला ऑलिम्पिक सीट मिळवून दिली तरी पण तुम्ही सीट मिळवून दिली म्हणून तुम्हीच ऑलिम्पिक खेळायला जाणार अशातला भाग नाही. शेवटी कंट्री डिसाइड करणार की लास्ट फायनलला जो टॉप 4 आहेत किंवा त्या सीट्स अवेलेबल आहेत, 4 सीट्स आपण केल्यात, किंवा तो प्लेयर खेळायला जाणार. तर तेवढं कॉम्पिट आहे. तर तुम्ही स्टेट नॅशनल एक नंतर तुमचे क्वालिफाय स्कोर्स असतात त्याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही नॅशनल आणि स्टेट मध्ये खेळता तेव्हा तुमचे एक पर्टिक्युलर क्वालिफाय स्कोर्स त्यांनी असोसिएशनने मेन्शन केलेले असतात. तर तुमचे ते स्कोर्स असतील तर तुम्ही इंटरनॅशनल ज्या टुर्नामेंट्स असतात त्याच्या क्वालिफिकेशनला डायरेक्टली जाऊ शकता. आणि तिकडे त्यांना जे एक्झिस्टिंग आर्चर्स आहेत, ज्या इंडियन टीम मध्ये पहिले 7 किंवा 10 प्लेयर्स आहेत, त्यांना कॉम्पिट करूनही जातात. आणि त्याचं सिलेक्शन पॅटर्न हे क्वाईट हार्ड. जे त्यांना कॉम्पिट खेळायचं त्याच्या 10 पट तुम्हाला सिलेक्शन ट्रायलला खेळावं लागतं आणि त्यातून सिलेक्ट होऊन मग तुम्ही जाऊ शकता. हे सोप्या भाषेत सांगितलं. त्याला एक पर्टिक्युलर वे आहे, त्याला रॉबिनहूड राऊंड आणि सिलेक्शन राऊंड बऱ्याच गोष्टी असतात. पण ते कॉम्पिटिशन इंटरनॅशनल जाऊन खेळणार आहात त्याच्या 10 पट लेवलचं कॉम्पिटिशन तुम्हाला इंटरनल सिलेक्शनसाठी करावं लागतं. त्यानंतर तुम्ही इंटरनॅशनलला जाऊन जेव्हा तुम्ही इंडियन टीम मध्ये बसता, इंडियन टीम मध्ये बसल्यानंतर मग तुम्ही ऑलिम्पिक कॅम्पला सिलेक्ट होऊ शकता. आणि त्या कॅम्प मध्येही तुमचे टॉप जे आर्चर असतील 10 किंवा 15 जे असोसिएशनने डिसाईड केलेले आहेत त्याच्यामध्ये इंटरनल कॉम्पिटिशन होऊन आणि ते मल्टिपल ते पकडून त्याला म्हणजे 4 वर्षाचा पिरियड आहे, ते 4 वर्ष तेच चालू असतं. आणि त्यानंतर 4 वर्षानंतर जो मुलगा जे 4 जण टॉप पोझिशन वरती आहेत ते ऑलिम्पिकला रिप्रेझेंट करतात. क्या बात आहे. सो इट इज अ हेल्दी कॉम्पिटिशन अँड यू हॅव टू फॉलो सम प्रोसिजर ऑल्सो, कारण ते डेव्हलपमेंट पण होत असते ना त्या लेवलला. डेफिनेटली त्या लेवलला फिजिकल तर बरेच असते, पण त्या लेवलचा स्ट्रेस किंवा त्या लेवलच्या टुर्नामेंट फेस करायला, कारण रेग्युलर यू हॅव टू परफॉर्म.
त्या लेवलचा तेवढा माइंडसेट क्लिअर करायला किंवा तेवढं माइंड भरपूर स्ट्रॉंग असावं लागतं. त्याशिवाय तुम्ही एकदा परफॉर्म करशाल, 4-10 वेळा 100 वेळा तुम्हाला परफॉर्म करायचं, तर त्या लेवलचं तुम्हाला मेंटॅलिटी तुमची असली पाहिजे, फायटिंग स्पिरिट असली पाहिजे. करायचंच कन्सिस्टन्सी आहे. ऑल्सो इम्पॉर्टंट, कन्सिस्टन्सी आहे ना फायटिंग हो. फायटिंग स्पिरिट शुड बी ऍब्सोल्युटली इन अ किलर टॉप लेवल. इन्स्टिंक्ट जो आपण म्हणतो डेफिनेट तो असणं गरजेचं आहे. पण डेफिनेट आता तुम्ही ऑलिम्पिकचा विषय काढला, तर मग आपण साधारण ऑलिम्पिक मध्ये किती देश खेळतात हा पर्टिक्युलर स्पोर्ट आर्चरी? 122 कंट्रीज आहेत त्या हा स्पोर्ट्सला येतात आणि अराउंड 68 क्वालिफाय होतं वाटतं. 68 हो, कंट्रीज ऑलिम्पिकला क्वालिफाय होतात, पण वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये 122 आहेत. क्या बात आहे. हम्म. आणि आणि सॉरी, येस रुपाली, कंटिन्यू. बेसिकली कसं आहे, आपण हे ग्राउंडवरचे जे गेम असतात तिकडे क्रिकेटला म्हणजे कसे दुखापतीचे काही चान्सेस असतात बॉल पकडताना. इथे काय फक्त त्याच्याचकडे त्याचं सगळं असतं, तर दुखापतीचे चान्सेस किती असतात इथे? दुखापतीचे चान्सेस असतात, जसं मी पहिल्यांदा सांगितलं की सेफ्टी. तर एक तर तुम्हाला स्वतःला होऊ शकतं किंवा दुसऱ्याकडनं तुम्हाला होऊ शकतं, तर सेफ्टी रूल डेफिनेटली तुम्हाला. सेकंड, याच्यामध्ये जेव्हा मी सांगतो की हेवर पॉन्डेज बो आहेत किंवा पॉन्डेजचे हेवी बो आहेत, तर तुम्ही कंटिन्युअसली सेम मसल वरती शॉट घेताय, तर त्याचे इंजुरीचे पॅटर्न असतात. म्हणून तुम्हाला वॉर्मअप, कूलडाऊन, नंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइजचे शेड्यूल त्यांना प्रॉपरली फॉलो करायला पाहिजे. तरी इंजुरी येतात, कारण की इट्स अ पार्ट. तर तेव्हा त्यानंतर त्यांच्या इंजुरी प्रिव्हेन्शनच्या ट्रीटमेंट चालू होतात. पण इंजुरी होऊ शकते, कारण की पण ती रिकवर पण होते. अच्छा. रिकवर पण होते. तेवढा हेक्टिक नाही आहे. म्हणजे बोज खूप हे असतील ना, म्हणजे इट वुड बी मेटल बोज, राईट? म्हणजे 3 टाइप्स ऑफ बो. पहिला आम्ही शिकवायला चालू करतो ते इट इज द इंडियन बो, इट इज द बॅम्बू बो. आणि बेसिकली डेव्हलप त्याच्यासाठी ते आर कॉस्ट इफेक्टिव्ह, मीन्स स्वस्त असतात. त्यानंतर जे रिकव आणि कंपाऊंड या 2 कॅटेगरीज आहेत, त्याचे बोज इम्पोर्टेड असतात आणि डेफिनेटली दे आर क्वाईट एक्सपेन्सिव्ह. आणि कधी कधी आपल्याकडे आपण कंट्रीजमध्ये बघतो ते आपली गव्हर्नमेंटने पण अजूनपर्यंत त्याच्यावरती टॅक्स काढलेला नाही, म्हणून ते आणखी एक्सपेन्सिव्ह होतात. अच्छा. सो मला एक सांगा, टीम गेम मध्ये कसे आपले जे कलिग्स असतात, म्हणजे अदर प्लेयर्स, ते तुम्हाला सपोर्टिव्ह असतात, ते तुम्हाला एनकरेज करतात काही झालं तर. आणि बॉक्सिंग मध्ये आपण तो एक बघत असतो, त्याचे ते कोचेस असतात, ते तुम्हाला एनकरेज करत असतात. इथे काय होतं तेव्हा, जो डाऊन होतो, काही ना काहीतरी होतच असेल ना, तर ती काय प्रोसेस असते, कोण एनकरेज करतो, त्याचं त्यालाच करायचं असतं का? नाही, पूर्ण टीम असते. जेव्हा कुठली अकॅडमी रिप्रेझेंट करत असते किंवा सगळे एकमेकांना सपोर्ट करूनच असतात, मी सेम कॅटेगरीमध्ये जरी मुलं. कारण डेफिनेटली तुम्ही काय खेळता त्याचा इफेक्ट दुसऱ्यावरती होत नाही. म्हणजे यू हॅव टू कॉम्पिट युअरसेल्फ. म्हणजे तुम्हाला तुमचा स्कोर वाढवायचा आहे, त्याचा स्कोर कमी करून तुम्ही जिंकणार नाही आहात. तर डेफिनेटली जे इंटरनली मुलं आहेत, नंतर जेव्हा स्टेट किंवा नॅशनलला जेव्हा मुलं असतात, त्यांची इंटरनल त्यांची बॉन्डिंग पण बऱ्यापैकी झालेली असते. आणि येस, जेव्हा चालू असतं, दे आर फोकस. तेव्हा त्यांना, जसं मी सांगितलं की तुम्हाला दुसऱ्यांकडे बघून तुम्ही डाऊन असं काय नाही, पण दे आर फोकसिंग देअर सेल्फ ओनली. तेव्हा लक्ष कुठेही जात नाही. आणि आफ्टर कॉम्पिटिशन दे आर मीटिंग, मग सगळ्यांचं एकत्र व्यवस्थित त्यांचं सगळं चालू असतं आणि एकमेकाला सपोर्ट असतं. करेक्शन सांगितलं जातं, काय झालंय, कशामुळे झालंय. कधी कधी मग डिस्कशन असतं, विंड अशीच होती, वेदर असंच होता, स्केल बदललेली आहे, तर ते कॉम्पिटिशन नंतर डिस्कशन होतात. पण तेव्हा कोचेस पण फोकस असतात मुलांच्या मागे आणि आर्चर्स पण. पण मग ड्युरिंग द गेम असं बघण्यात येतं, म्हणजे ऑलिम्पिकचे गेम मी काही वॉच केलेले, स्पेशली आर्चरीचे, तेव्हा तिकडे कोच येऊन त्यांना असं सांगतात, किंवा तुम्हाला पण कळत असतील ना तुमच्या स्टुडंटचे स्कोर्स किती किंवा काय? डेफिनेट आम्ही कसं असतं, तुम्ही जे ऑलिम्पिकचे मॅचेस बघता, दे आर डायरेक्ट फायनल मॅचेस. त्याच्या आधी क्वालिफिकेशन मॅचेस होतात. क्वालिफिकेशन मध्ये सर्व जेवढे आर्चर्स आहेत ते एकत्र शूट करतात. पण म्हणजे एका टार्गेट वरती 3-4 जण असतात आणि त्याच्या मागे त्यांचे कोचेस असतात, म्हणजे एका पर्टिक्युलर लाईनच्या मागे. दे आर स्कोप, दे चेक की काय मुवमेंट्स होत आहे, काय होत आहे, तर त्या सेटअप केलं जातं. त्यानंतर जेव्हा तुम्ही मॅचेस बघता, त्या मॅचेसमध्ये त्या फक्त गोल्ड मेडल आणि ब्रॉन्झ मेडल मॅच त्या शोकेस केल्या जातात नॉर्मली टीव्ही वरती, युट्यूब वरती. त्याच्या मागे त्यांना कोचचा एक कॉर्नर असतो, कोच तिकडे उभा असतो.
तर तेव्हा कोचही सांगतो विंड कंडिशन्स काय आहे, तुझा काय फॉल्ट होत आहे. कारण की इफ यू आर दॅट लेवल ऑफ मुवमेंट यू कांट, तुम्हाला समजत नाही की तुम्ही काय चूक करताय. ऍब्सोल्युटली. आणि एकदम मायनर असतात की ज्या कोचेसलाच कॅच करू शकतात, तुम्हाला समजणार नाही. ऍब्सोल्युटली. एक्झॅक्टली, मला म्हणजे तेच काय, विचारायचं होतं की म्हणजे तुम्ही ते कसं हे कॅच कसं हँड करता. होल्डिंग किती महत्वाचं आहे ऍट दॅट अँड दी एक्सपर्ट टाइम. नॉलेज ऑल्सो. ऍब्सोल्युटली. नॉर्मली फिजिकल जे असतात म्हणजे त्यांची बॉडी पोस्टर असते त्यामध्ये मायनर चेंज होत किंवा नाही होत. दॅट लेवल ऑफ टुर्नामेंट जे आर्चर्स असतात त्यांना त्यांना विंड कंडिशन बदलली आहे, तर तिकडे विंडचे फ्लॅग्स असतात प्लस विंडोमीटर असतो, विंड बदलली आहे किंवा आणि काय होत आहे, तर त्या गोष्टीकडे लक्ष केलं जातं. तर काही काही वेळेला इक्विपमेंट मध्ये काही प्रॉब्लेम्स येतात तर ते कॅच केले जातात की ॲरोचा फ्लेचच निघालाय म्हणून ॲरो डायव्हर्ट झालाय तुझा. किती म्हणजे जितकं प्लेयरला लक्षपूर्वक खेळावं लागतं तितकंच कोचला कोचेस. सुद्धा लक्षपूर्वक तिकडे अटेंटिव्ह राहावं लागतं. आणि मला वाटतं दे कम्युनिकेट थ्रू दी ऑडिओज नो दॅट नो दे हॅव ना. मी नो नो कसं पद्धतीने कम्युनिकेट करतात ते? नॉर्मली नॉट अलाउड, अलाउड नसतं त्याचं. आणि तुम्ही कोचेसची एक 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 वेटिंग लाईन असते, त्या लाईनच्या मागे फिरून वी कॅन चेक. आमच्याकडे स्कोप्स असतात ज्याने आम्ही लांबून टार्गेटला बघू शकतो की टार्गेटमध्ये ॲरो कुठे लागले, तर त्या स्कोपने आम्ही चेक करतो की काय मुवमेंट आहे. विंड वरती समजतं. जर असं नाही की एकाला सगळ्यांसाठी सेम विंड आहे, मग तू बाकीच्यांचे डायव्हर्ट झाले, सगळ्यांचे डायव्हर्ट झाले तर वी कॅन चेक की विंडमुळे डायव्हर्ट होत आहेत. अच्छा. ओके. सो ते बेसिकली मगाशी जे आपलं राहिलेला प्रश्न, तो इनकम्प्लीट राहिलाय उत्तर त्याचं, की ऑलिम्पिक गेम्स मध्ये ड्युरेशन ऑफ द गेम किती आणि तो कशा पद्धतीने खेळला जातो तो? हो, ऑलिम्पिक मध्ये पहिला असतं क्वालिफिकेशन राऊंड. क्वालिफिकेशन राऊंड मध्ये तुम्हाला 72 ॲरोज शूट करायचे असतात. त्या 36-36च्या ग्रुपमध्ये करायचे, म्हणजे एका राऊंडला तुम्हाला 6 ॲरो असे 6 राऊंड तुम्हाला शूट करायचे आहेत. ब्रेक त्यानंतर परत 6 ॲरोज तुम्हाला शूट करायचे. असे तुम्हाला आउट ऑफ 720 तुमचा स्कोर येतो. त्याच्यासाठी म्हणजे पहिला 36 म्हणजे जे 36 ॲरो आहेत त्याला एक अराउंड 1.25 तास एक शूट करायला लागतो. एक राऊंडला तुम्हाला शूट करायला आता 3 मिनिटं मिळतात. हल्ली नवीन रूल झालाय. अगोदर 4 मिनिटं होती, आता 3 मिनिटामध्ये तुम्हाला 6 ॲरो शूट करायचे आहेत. त्यानंतर कलेक्ट करायचे आहेत, स्कोरिंग करायचे, परत यायचं. 70 मीटर तुम्हाला ह्याच्यामध्ये, 70 मीटर. हे कॉम्पिटिशन झालं. प्रॅक्टिसच्या वेळेला ती मुलं दिवसभर चालतच असतात, शूट करतात चालतंय, म्हणजे इट इज अ नॉट रेस्टिंग गेम. तर ही अर्धी मॅरेथॉन आहे ती. पळत येणं दररोज जाणं. आणि त्या मुवमेंट मध्ये तुम्ही जेवढी फिजिकल, तर त्यामध्ये यू हॅव टू कंट्रोल युअर माइंड, युअर ब्रीथ, युअर फिजिक, एव्हरीथिंग. ग्रेट. आय मीन सॉलिड, काय म्हणतो आपण, डिमांडिंग असं हे फिजिक आणि मेंटल गेम आहे हा. येस येस. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन राऊंड मध्ये इफ यू कम्प्लीट मीन्स, तर तुमचे जेवढे पण आर्चर आहेत त्यातले टॉप 42 या 64 आर्चर मॅच साठी क्वालिफाय करतात पुढच्या मॅच साठी. तर जे मॅच साठी क्वालिफाय करतात त्यांच्या मॅचेस इंटरनल होतात, लॉट्स पडतात. जसे बॅडमिंटन आणि सर्वांचे लॉट्स पडतात. 1-to-1 मॅचेस असतात. 1-to-1 तुम्हाला एकाला दुसऱ्याबरोबर खेळायचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 5 राऊंडची एक मॅच असते. त्याच्यामध्ये प्रत्येक राऊंडला तुम्हाला 3-3 ॲरो शूट करायचे. आणि जो प्रत्येक वेळेला राऊंड जिंकेल त्याला 2 पॉइंट मिळतात. असे 6 पॉइंट जो अचीव्ह करेल तो मॅच जिंकला. कधी कधी दर दोघांमध्ये टाय झाली, म्हणजे 5-5 पॉइंटची टाय झाली, तर एक शूट ऑफ असतो. एकच ॲरो तुम्हाला शूट करायचा 20 सेकंड मध्ये, आणि तो क्लोजेस्ट टू एक्स मारेल, सेंटर मारेल, तो विन होतो. अशा मल्टिपल मॅचेस खेळून नंतर गोल्ड अँड ब्रॉन्झ मेडल पर्यंत, ज्याच्या तुम्ही टीव्हीला मॅच बघता सेम तशाच होतात आणि तसे मेडल्स काढले जातात. क्या बात आहे, मस्त. आता हे जे खेळतात त्यांना पुढे ऑलिम्पिक, म्हणजे आता ऑलिम्पिक पर्यंत एखादा स्टुडंट पोहोचला त्याच्यानंतर येऊन त्याला फ्युचर काय, म्हणजे आर्चरी खेळून झाल्यानंतर? ओके. बऱ्याच जे गव्हर्नमेंटचे जॉब्स आहेत त्यांना तिकडे प्लेसमेंट. आणि आर्चरी, पहिलं सांगू तर आर्चरी ऑलिम्पिक गेम बरोबर आपल्या इंडियाच्या टॉप 5 प्रायोरिटी गेम्स मध्ये, गव्हर्नमेंटच्या लिस्ट प्रमाणे टॉप 5 प्रायोरिटी गेम मध्ये. म्हणून जेवढाही स्पोर्ट्सच्या ज्या वेकन्सीज निघतात, म्हणजे सर्व ऑल स्पोर्ट्ससाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या, त्याच्यामध्ये आर्चरीच्या मुलांना वेकन्सी किंवा पोस्टिंग या असतातच असतात सेपरेट. तर त्याला तुम्ही अपील करून जाऊ शकता. प्लस
काही प्रायव्हेट म्हणजे त्याचे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट टाटा आहे, नंतर पेट्रोलियम आहे, नंतर बऱ्याच कंपनीज आहेत त्या वेगळ्या प्रकारे त्यांच्याकडे स्पॉन्सर करतात इंडियन टीमच्या प्लेयरला, त्यांना पोस्टिंग देतात. तर त्या ऑप्शन्स आहेत. प्लस तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटी तुम्ही कोचिंग मध्ये किंवा प्रॉपर स्पोर्ट्स मध्ये होऊ शकता, त्याचे कोर्स करून तुम्ही गव्हर्नमेंट कोच म्हणून पण अपॉइंट होऊ शकता. सुंदर. सो बेसिकली महाराष्ट्रात आणि आपल्या भारतामध्ये कुठल्या प्रदेशात तो जास्त खेळला जातो, मुली आणि मुलं याच्याकडे कसं बघतात, आणि तुम्ही ऍज अ कोच म्हणून त्याच्याकडे कसं बघता? गेम्स मध्ये मुली आणि असावा डिस्टर्बन्स, पण यस रेशिओ मुलींचा कमी आहे, असं नाही की नाहीच आहे बाकीच्या प्रमाणे, पण यस डेफिनेटली इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स आहे, मुलींचा रेशिओही बऱ्यापैकी, आणि आपल्या मुलीही वर्ल्ड लेवलला आपली रँकिंग बऱ्यापैकी चांगली आहे. म्हणजे टॉप 3 आय थिंक आपला इंडियनचा आर्चर अभिषेक वर्मा आता रँक 1 वरती आहे, नंतर दीपिका कुमार आता खाली आल्या, पण टॉप 5च्या रँकिंग मध्ये सर्व आहे. इंडियन कंट्री प्रॉपरली ती पण टॉप 10च्या रँकिंग मध्ये आहे. तर गर्ल्स मध्ये ज्योती शुलेका, आणि ती पण आय थिंक एशियन कंट्रीज मध्ये टॉप रँकिंग 1 वरती आहे. तर दे आर डुईंग वेल, मीन्स भरपूर चांगल्या लेवलला केलं जातं. पार्टिसिपेशन सांगितलं तर महाराष्ट्र इज डुईंग वेल, मीन्स आता ऑलिम्पिक झाले, त्याच्या ऑलिम्पिकच्या ट्रायल्स जेव्हा होत्या तेव्हा पहिल्या 6 प्लेयर्स मध्ये महाराष्ट्राचे 4 प्लेयर होते. आणि येस, तर एवढ्या लेवलला केलं जातं. म्हणजे आपला महाराष्ट्राचा आर्चर्स ऑलिम्पिक पण रिप्रेझेंट करून गेला, जर तुम्ही बघितलं जाधव रिप्रेझेंट करून आला. आणि महाराष्ट्र इज डुईंग वेल, मीन्स महाराष्ट्र स्टेटला मेडल काढणं हे नॅशनलला मेडल करणं इतपत एवढा स्कोर लागतात आता, एवढ्या लेवलचं कॉम्पिटिशन हेवी आहे. महाराष्ट्र डुईंग गुड, पण फॅसिलिटीज वाईज वी आर डाऊन, मीन्स भरपूर गव्हर्नमेंटनी लक्ष देण्याची गरज आहे. असं नाही आर्चरी बऱ्याच सगळ्या स्पोर्ट्सला, पण येस गव्हर्नमेंट सपोर्ट किंवा जे आर्चर्स किंवा प्लेयर्सला जे इन्क्रीमेंट हे असतं गव्हर्नमेंट कडनं प्रोत्साहन मिळतं, ते या गोष्टी आपल्याकडे डेफिनेटली फार कमी आहेत. म्हणजे तुम्ही बजेट वाईज जरी बघितलं तर मणिपूर, हरियाणा यांचे बजेट स्पोर्ट्सचे आणि महाराष्ट्राचा स्पोर्ट्सचा बजेट हे कुठेच नाही आहे, म्हणून तिकडे रिझल्ट त्यांना मिळत आहे. आपल्याकडे आता जे रिझल्ट मिळत आहेत ते सर्व काही कोच जे आपल्या आयुष्य लावून बसलेले आहेत पूर्णपणे गव्हर्नमेंटचा विदाउट सपोर्ट, त्यांच्याकडनं नाही. जर रेशिओ काढला तर ऑल ओव्हर इंडिया पण रेशिओ काढला तर जे स्थायीचे गव्हर्नमेंट कोच किंवा आणि इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्या रिझल्ट पेक्षा जे स्वतः कोचिंग करतात प्रायव्हेट कोचिंग कोच आहेत त्यांचे रिझल्ट जास्त आहेत. तर ते ऍटलिस्ट त्या आकड्याप्रमाणे तरी त्यांनी त्या गोष्टी गव्हर्नमेंटने इन्व्हेस्ट करावी आणि फॅसिलिटीज इम्प्रूव्ह करावी. वी डोंट वॉन्ट मनी बट वी रिक्वायर्ड फॅसिलिटी ऍटलिस्ट, ज्यांनी आम्ही ज्यासाठी म्हणजे जे आम्हाला काही वेळ लागतो काही गोष्टी प्रिपेअर करायला, तर त्या गोष्टी कमी होतील. सो एवढ्या ऍडव्हान्स कंडिशन मध्ये त्याचं पॅशन म्हणून तुमचे मेडलचा आकडा जर बघितला तर तो 250च्या वर आहे, तर त्याचा काय अनुभव आहे? बेसिकली पॅशन असते, पण विथ सपोर्ट. असं नाही की मला करायचं, यस डेफिनेटली करतोय, पण जेव्हा मुलांकडनं सपोर्ट येतो त्यांच्याकडनं, इफ यू डिलिव्हर समथिंग तर यू आर गेटिंग बेटर रिस्पॉन्स. जर तुम्हाला तुमच्या आर्चर्स कडनं बेस्ट रिस्पॉन्स मिळत असेल तर डेफिनेटली यू डोंट वॉन्ट टू स्टॉप, यू हॅव टू मोर एनर्जेटिक, तुम्हाला आणखी करायचं, यू वॉन्ट टू गिव्ह मोर. Yes, definitely more. Me also improve my skills आणि ज्या ऍडव्हान्स लेवलला जे करताय डेफिनेटली यस. तो एक मराठीत आपला हिंदीमध्ये एक शब्द आहे जुगाड, तो जुगाड यस डेफिनेटली करावा लागतो. वी डिडंट गेट दॅट फॅसिलिटी बट वी आर प्रिपेरिंग द ट्रेनिंग प्लॅन लाईक दॅट की वी अचीव द सेम स्किल लेवल. तर त्या गोष्टी करता येतात. किंवा इक्विपमेंट मध्ये पण सगळं इक्विपमेंट इंटरनॅशनल असतं, प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी तिथल्या इथे मिळतात याच्यातला भाग नाही. यू हॅव टू अल्टर समथिंग क्यू सेम परफॉर्मन्स. तर त्या गोष्टी आहेत. इफ वी गेट द डेफिनेट आम्हाला तर ते इक्विपमेंट किंवा त्या लेवलचे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जर प्रिपेअर झाल्या महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये तर डेफिनेटली वी गेट अ बेटर रिस्पॉन्स, मीन्स बेटर रिझल्ट. आणि तुम्ही हे करत असताना तुमच्या बरोबर कोण टीम असतं, ते कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य करतात? डेफिनेटली आपले माझ्याकडे असिस्टंट कोच आहेत, नंतर त्यांचा सपोर्ट असतो, काही सिनियर प्लेअर आहेत. म्हणजे
एक ते बोलतात ना बॉन्डिंग आहे ते, म्हणजे जर लहान मुलांची टुर्नामेंट आहे तर सिनियर प्लेयर्स आर कमिंग अँड हेल्प देम की आणखी काय करू शकतात रिझल्ट मध्ये. तर जसं मी आता कॉम्पिटिशन मध्ये बोललो पोस्टला मागे उभं राहायचं असतं, तर प्रत्येक मुलाच्या मागे जाऊन उभं राहू शकत नाही प्रॅक्टिकली. तर ते सिनियर प्लेयर असतात किंवा दुसरे त्यांचे प्लेयर्स असतात, ते येऊन त्यांना सपोर्ट करतात की काय करायचं आहे. नॉर्मली जे नवीन मुलं असतात ते डोंट अंडरस्टँड एनिथिंग, म्हणजे ते कॉम्पिटिशनला गेल्यावर असे डोकं काम नाही करत त्यांचं, मे बी किती बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाली असते, तर त्यांना मेंटली सपोर्ट करून बाबा मागे कोणतरी आहे, तर तेव्हा त्या डेव्हलप होईल. ऍब्सोल्युटली. सो वैशाली, आता सरांनी 2-3 मुद्दे मांडले. मग असं आपण म्हणतोय की हा सेल्फ त्यांची कॉम्पिटिशन ते त्यांची स्वतःचीच असते, पण मागे यांच्यासारखी पॅशनेट ट्रेनर्स आणि जी एंटायर टीम काम करत असते, त्यामुळे त्या आर्चरला तेवढा सपोर्ट मिळत असेल. शेवटी इट इज स्पोर्ट्स इज ऑल अबाउट टीम गेम. बरोबर स्वप्नील सर? बरोबर बरोबर बरोबर. सो बेसिकली हे सगळं करत असताना एक सॅटिस्फॅक्शन असा एक क्षण येतो, तो कधी येतो तुम्हाला आणि ते कसं अनुभवता तुम्ही? डेफिनेटली मेडल मिळाल्यावरती. मेडल काय फिलिंग असते तेव्हा? खूप चांगली असते. त्यानंतर कॅल्क्युलेशन असतात त्यांच्या, तरी पण बऱ्याच वेळेला असं असतं की जे एक्सपेक्टेड स्कोर असतात ते स्कोर न येताही मेडल मिळतं. आणि कधी कधी मला वाटतं ते प्रत्येक कोचचं एक्सपेक्टेशन असतं. मेडल जरी मिळालं तरी सुद्धा नाही, दिस कुड हॅव बीन बेटर, कारण ती पोटेन्शियल आपल्याला कुठेतरी दिसत असतं आपल्या स्टुडंट मध्ये की त्याचं पोटेन्शियल जास्त आहे, मेडल तर तो मिळवणारच आहे. म्हणजे असं कुठेतरी फिलिंग असतं का? कधी प्रॅक्टिस पेक्षा कॉम्पिटिशनला स्कोर कधी जास्त येण्याचा चान्स फार कमी असतो. जे तुम्ही प्रॅक्टिसला स्कोर, रेग्युलर स्कोर, एक ऍव्हरेज स्कोर आम्हाला माहिती असतो किती हा मुलगा किती मारणार आहे, हा मुलगी किती मारणार आहे, तर त्याच्यापेक्षा वरती स्कोर मारणार नाही. आणि कसं असतं तिकडच्या कंडिशन्स वेगळ्या असतात, त्यांना टॉपअप करून तो ते रीच करतोय किंवा त्या कॉम्पिटला रीच करतोय. एक आमच्याकडे मागच्या सगळ्या कॉम्पिटिशनचे डेटाही अगोदर असतात की किती स्कोर पडतोय मुलांचा, किती स्कोरला मेडल येईल ह्याचा अंदाजही आम्हाला अगोदर असतो. तर त्यानुसार ते चाललेलं असतं. कधी कधी असे प्लेयर्स आम्ही बघितले ते फार रेअर असतात, जे प्रॅक्टिसमध्ये फार कमी मारतात आणि कॉम्पिटिशनला खूप चांगले घेतात. आणि डेफिनेटली त्यांची फायटिंग स्पिरिट बघायला आणि ती एन्जॉय करायला जरा मजा येते आफ्टर मेडल्स. कारण की वी नो दॅट की कॉम्पिटिशन मध्ये डायरेक्ट म्हणजे जेवढा प्रॅक्टिस मध्ये नाही तेवढा त्याच्यापेक्षा बेटर तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये स्कोर मारता, तर यू आर सम हॅव युअर बेटर फायटिंग स्पिरिट, तुम्ही खूप चांगलं घेता. ऍब्सोल्युटली. सो रुपाली, आपण म्हणजे बघाचपासून ऐकतोय तर स्पोर्ट्स पर्सन हा कधीही थांबत नाही. म्हणजे सर म्हणाले जुगाड हा शब्द जो त्यांनी वापरला, सो असे क्रिकेटच्या लाईफ मध्ये सुद्धा आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायला लागलो तेव्हा आम्हालाही असे भरपूर अनेक जुगाड करावे लागले की ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप पर्यंत खेळूनही अनेक रिवॉर्ड, अवॉर्ड, ट्रॉफीज मिळवताना आनंद असायचा, पण ते बऱ्याचदा आम्हाला बरेचसे जुगाड करून नंतर मग आम्ही ते वरती गेलेलो आहोत. म्हणजे ऍक्च्युअली स्पीकिंग लॉट ऑफ म्हणजे फॅसिलिटीज रिलेटेड अनेकदा स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या पॅशनवर तिकडे जाऊन खेळून येणं. आणि ऍज स्पोर्ट्स पर्सन नेव्हर स्टॉप्स, कीप्स ऑन फायटिंग. जुगाड इज अ राईट वर्ड. इट इज नॉट सम हेराफेरी. हेराफेरी नाही, जुगाड इकडे म्हणजे आपण जे वापरतोय ते इन द राईट सेन्स, की काहीतरी आपण त्याच्यात मार्ग काढत जातो. सो आणि स्पोर्ट्स पर्सन कायम मार्गक्रमण अशाच पद्धतीने करत जातात. सो ऑलवेज डज दॅट. इथे आपल्याकडे शशिकांत शेलारही म्हणतायत की ग्रेट सर, व्हेरी इन्स्पायरिंग तुमचं जे सगळं जर्नी आहे तो ऐकल्यानंतर. इव्हन मितेश वोरा म्हणतायत खूप छान स्वप्नील सर. सो आपली बरीचशी मंडळी आज इथे वॉच करतायत आपल्याला. थँक्यू व्हेरी मच फॉर ऑल युअर कमेंट्स. येस. सो स्वप्नीलजी, हा तसा रेग्युलर गेम मध्ये येत नाही, थोडा माइंडसेट वेगळा असतो. पालकांचा माइंडसेट तुम्हाला वेगळा लागतो, मुलांचा लागतो, टीम तुमची वेगळी लागते. तर नवीन पिढीला किंवा शाळेतली जी मुलं याच्यासाठी वाट बघत असेल अशा काही संधी किंवा पालक, त्यांना तुम्ही काय म्हणजे सांगू शकता, की काय सांगू इच्छिता की कशा प्रकारे त्यांनी याची पूर्वतयारी केली पाहिजे, त्यांनी कधी सुरुवात केली पाहिजे, हे थोडंसं सांगा.
बेसिकली जसं मी पहिल्यांदा बोललो, प्रत्येकाचा एक खेळ असतो. असं नाही की तुम्हाला पॅरेंट्सला आवडतं म्हणून त्या मुलाला त्या गेम मध्ये टाका. पहिला प्रिफरन्स बघा. एकतर मोठी मुलं असतील ते कॅन सिलेक्ट, की ते सांगू शकतात, लहान मुलांना सांगता येत नाही. तर त्याच्यासाठी ऑप्शन असा असतो की वी आर स्टार्टिंग आम्ही पहिले बेसिक ट्रेनिंगला टाकतो. तर बेसिक ट्रेनिंग कोर्स असतो, त्याच्यामध्ये त्यांना शूट करायला मिळतं, टेक्निकली बेसिक गोष्टी समजतात. सेफ्टी जसं मी सांगितलं ते पहिल्यांदा चालू होतं आमचं. तर त्यामध्ये त्या मुलांना अंदाज येतो की आपल्याला आवडतंय की नाही. इफ दे आर रेडी टू अचीव्ह मीन्स, तेव्हा तो मुलगा, जेव्हा ते 8 ते 10 सेशनचा कोर्स असतो, जेव्हा तो मुलगा त्या क्लासमध्ये येण्यासाठी अगोदरच रेडी असतो, मीन्स हे इज अ इंटरेस्टेड. म्हणजे तो खूप जास्त इंटरेस्टेड आहे काही सेशन नंतर. मग तो इंटरेस्टेड आहे, त्यान गो अँड पुश देम की बाबा कर आता. मग त्याला ज्या रिक्वायरमेंट असतात, आणि आम्ही पण नंतर सांगतो की एका लेवल नंतर दे नीड टू बी अ सेल्फ डिपेंडेंट, ऍटलीस्ट आर्चरी बाबतीत. कारण आमचं आर्चरीचं काम आहे. सेल्फ डिपेंडेंट मीन्स त्यांचं इक्विपमेंट, त्यांच्या बॅग्स, त्यांच्या इक्विपमेंटचं रिपेअरिंग हे त्यांना स्वतः आलं पाहिजे. तर हे आम्ही ट्रेन करतो, आणि ते त्यांना स्वतःलाच देऊ द्या. म्हणून कारण की कुठल्याही खेळामध्ये यू आर नॉट डिपेंडंट युअर सेल्फ, मीन्स कोच आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत, पण तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण तुम्हाला स्वतः करता आल्या पाहिजे. जसं खेळावं तुम्हाला स्वतःलाच लागतं ना, तसं प्रिपरेशन पण तुम्हाला स्वतः करता आलं पाहिजे. तेव्हा तुम्ही डेव्हलप होणार. ही पहिली स्टेप्स आहे तुमची. इंटरेस्ट, त्यानंतर क्वाईट सेल्फ डिपेंडेंट, की खेळता आला पाहिजे तुम्हाला. ट्रू. सो व्हेरी गुड. कारण का हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण का प्रत्येक खेळ, म्हणजे आम्ही जेव्हा खेळाबद्दल बोलतो, मॅडमने आता जे काही बोलले, त्याच्यामध्ये तुमचं सेल्फ डिसिप्लिन आणि तुमची सेल्फ डेव्हलपमेंट होत असते. आणि हा एक असा आहे, तो एमिंगचा गेम आहे, म्हणजे त्याच्यावर फोकस करून खूप काम करायला लागतं. आणि तुम्ही पालकांना पण तेच सांगितलेलं आहे, आणि विद्यार्थ्यांना पण येऊ घातलेले जे काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत. हो, त्याच्यामध्ये पालकांना, विद्यार्थ्यांना तुम्ही हेच सांगते की हे स्वतःच मुलांना खेळू दे, करू दे, त्यांना करू दे. बारकावे असतात काही गोष्टींचे की जे खेळताना स्वतःच केले पाहिजेत. त्यांच्या किटबॅक कोणी उचलून नेणार नाहीये तिकडे. जे काय त्यांना करायचं ते त्यांनाच डेव्हलप केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना ओव्हरसीज एज्युकेशन मध्ये जेव्हा आम्ही काही मार्गदर्शन करतो मुलांना, तर ह्या तुम्हाला पण फॉरेन एज्युकेशन मध्ये, काही फॉरेन युनिव्हर्सिटीज आहेत, त्या पण ह्या गेमला खूप महत्व देतात. त्याचे काही कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये. आणि तुम्ही जे हे एम करून जर काही केलं, जेव्हा आम्ही मगाशी जो मुद्दा आम्ही मांडला की आम्ही मुलांना करिअर घडवायला कसं मदत करतो, आणि स्पेसिफिकली त्याच्या जे काही गुण तिथे तुम्हाला जर दाखवायचे असेल, स्पेसिफिकली त्याच्यात जर काम करायचं असेल, तर तुम्हाला ओव्हरसीज मध्ये पण त्याच्या संधी आहेत. आणि त्याचं मुलांना, किंवा जे ग्रॅज्युएट आहेत मुलं, किंवा तुम्ही एज वाईज सांगितलं होतं की तसं त्याला काही एजचं लिमिट नाहीये. ज्यांनी 10वी केलंय, 12वी केलंय, आणि त्यांना ह्या खेळामध्ये काही पुढे प्राधान्य मिळवायचं आहे, किंवा त्यांना काही त्याच्यामध्ये काही एक्सलन्स करायचं असेल, तर त्यांना त्याही संधी तिथे उपलब्ध आहे. तर त्या नक्कीच त्याचा पण लाभ ते घेऊ शकतात. आणि आम्ही जे मार्गदर्शन करतो त्याच्यामुळे नक्कीच त्यांना त्याचा उपयोग कसा केव्हा कधी होऊ शकतो ते आम्ही मार्गदर्शन त्यांना करू शकतो. सो थँक्यू सो मच स्वप्नीलजी, की तुम्ही इथे आलात आणि खूप बारकावे तुम्ही सांगितलेत. जसं तुमचं खरंच फोकस आहे त्या गोष्टीवर, आणि तो खूप छान काम करताय. आणि खूप काही ग्लॅमरस गेम अजून तरी तेवढा नाहीये, तरी पण तुम्ही त्याला इतकं मोठं महत्व दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 250 म्हणजे खूपच जास्त संख्या आहे. आणि जी मुलं तुमच्याकडनं शिकली आणि त्यांनी मेडल मिळवलेली आहेत, त्यामुळे इथे आलात आणि इथे खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल थँक्यू सो मच. मॅक्सनॅन तर्फे तुमचं परत एकदा आभार आणि अभिनंदन, आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला परत एकदा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ग्रेट स्वप्नील सर, तुमचं खरंच खूप अभिनंदन, आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांचं सुद्धा खूप खूप आभार. गणेशजी, मितेश जी, शशिकांत, विकास वराडकर सर, अस्मिता, ही सगळी मंडळी आपल्या आज बघत होते, आपलं वॉच करत होते. सो थँक्यू व्हेरी मच सगळे आपले व्ह्युअर्स, आणि त्यांचे कमेंट्स ज्यांचे आलेले आहेत. सो वन्स अगेन ऑन बिहाफ ऑफ मॅक्सनॅन ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड, मी सगळ्यांचे आभार मानते. आणि पुन्हा पुढच्या शुक्रवारी अजून एक मस्त सुंदर असं एक सेशन आपण आपले असेच छानशे स्पोर्ट्स पर्सनॅलिटीला घेऊन येणार आहोत. सो वाट पहा तोपर्यंत.
पुढच्या शुक्रवारी 7 वाजता नक्की विजिट करा ऑन मॅक्स ज्ञान स्पोर्ट्स गुरुकुल अंडर अनसीन स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच रुपाली मॅडम. हॅव अ नाईस वीकेंड. थँक्यू.